इस अवसर पर पुसद नगर परिषद के अध्यक्ष मोहिनी ताई नायक द्वारा एक निशुल्क नेत्र जांच शिविर का उद्घाटन किया गया। शिविर में कुल 192 मरीजों की आंखों की जांच की गई, जबकि 11 जरूरतमंद मरीजों की निशुल्क मोतियाबिंद सर्जरी की जाएगी। शिविर के दौरान शेमल पिंपरी के पार्टी कार्यकर्ताओं ने मांग की है कि जैनुल सिद्दीकी जैसे जमीनी और जनप्रिय नेता को संगठन में उच्च पद की जिम्मेदारी दी जाए। जैनुल सिद्दीकी सेमल पिंपरी जिला परिषद सर्कल के एक ऐसे नेता हैं जो सभी धर्मों और समुदायों को साथ लेकर चलने के लिए जाने जाते हैं। उन्होंने केवल तालुका ही नहीं बल्कि पूरे जिले में अपनी एक अलग पहचान बनाई है। किसान आंदोलन हो या फसल बीमा से जुड़े मुद्दे, जैनुल सिद्दीकी ने हमेशा किसानों के हित में आवाज उठाई है और उन्हें सरकारी सहायता दिलाने का प्रयास किया है। बिना किसी बड़े पद या विशेष अधिकार के भी वे समाज को सही दिशा देने का नेतृत्व कौशल रखते हैं। यही कारण है कि उनके जन्मदिन पर बड़ी संख्या में नागरिक उन्हें शुभकामनाएं देने और उनके प्रति अपना स्नेह व्यक्त करने के लिए एकत्रित हुए। आज आदरणीय जैनुभाई सिद्दीकी यांच्या वाढदिवसानिमित्त जे आहे आमची नवनिर्वाचित अध्यक्ष मोहिनी ताई नाईक त्यांच्या अध्यक्षतेखाली आज कार्यक्रम पार पाडण्यात आला। जैनुभाई सिद्दीकी एक धडाडीचे नेता आहे आमचे। कोणत्याही धर्म समाज पंथ असो नेहमी त्यांना सहकार्य करणारा असा व्यक्तिमत्व। आज यांचा जन्मदिवस निमित्त मी आमचे इरफान भाई पुसद शहरचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि सेमाल पिपरी आणि आजूबाजूचे जे प्रतिष्ठित मंडळी आहे आणि कार्यकर्ते आहे ते यांच्या जन्मदिन साजरा करण्यासाठी इथं जमा झालेले आहे। मी माझ्या वतीनं राष्ट्रवादी अल्पसंख्याक प्रदेश सरचिटणीस म्हणून आणि पुसदचा माजी नगरसेवक म्हणून आणि इरफान भाई तर्फे आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो। असंच काम जे आहे समाजामध्ये आपण नेहमी करणार आणि सुरू ठेवणार अशी अपेक्षा बाळगतो आणि पुनश्च एकदा जे आहे आपल्याला जन्मदिनाची जे आहे तर हार्दिक शुभेच्छा देतो। अल्लाहच्या चरणी प्रार्थना आहे की आपणचं वय जे आहे ते सामाजिक कार्यासाठी जे आहे अजून मजबूत व्हावं अशी अपेक्षा करतो। धन्यवाद। कांग्रेस पार्टी के पूरे परिवार का भी मैं आभार प्रकट करती हूँ। आदरणीय अजितदादा पवार साहब और मनोहर नाइक साहब के आशीर्वाद से और हमारी जनता के आशीर्वाद से सहकार्य से ये इलेक्शन में मैं नगर अध्यक्ष बनी हूँ। तो पूरी जनता का फिर से मैं आभार प्रकट करती हूँ। व्यक्तिमत्व जे आज आपल्याला सर्वांच्या या छोट्या खड्या कार्यक्रमासाठी ते असे कार्यक्रम होते, परंतु आपल्या गावाच्या वतीने त्यांना त्यांचं स्वागत होत आहे। त्यांच्या जे त्यांचे एक नवीन आपल्या या आनंदाच्या शहर आणखी दौड करण्यासाठी या ठिकाणी त्या उपस्थित झालेले आहेत आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज सहा काही महिला या ठिकाणी आलेल्या आहेत आणि ताईंचा आणि नंतर तुम्ही एका समोर या